मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत लेहंग्यासाठी आपल्याला लटकन कशा पद्धतीने तयार करायचे असतात। इथे बघू शकता, हे कपडा घेतलेला आहे मी 4.5 इंच घेतलेला आहे। इकडच्या बाजूने सुद्धा मी 4.5 इंचच घेतलेला आहे। इथे दोन मी पट्ट्या घेतलेल्या आहेत, बघू शकता। इथे 6.5 इंचाची घेतलेली आहे, ही सुद्धा मी इथे 6.5 इंचाची घेतलेली आहे। आता इथे हा कपडा थोडासा फोल्ड करायचा आहे, अशा पद्धतीने एकाच बाजूला करायचा आहे। इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे, बघू शकता। आता ह्या कापडाची आपल्याला अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे, बघू शकता। इथे नॉट घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ठेवून आपल्याला थोडीशी बाहेर काढायची आहे। अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि इथे एक बरोबर पॅक करून घ्यायची आहे, डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। इथे एक नॉट मी कट करून घेते थोडीशी। आता इथे आपल्याला अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे, बघू शकता। लटकन तयार करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने नॉट थोडीशी बाहेर काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, एकदम पॅक शिलाई मारून घ्यायची आहे, डबल। आता हे सुद्धा आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने। हे दोन अशाच पद्धतीने आपल्याला अजून दोन तयार करावे लागणार आहेत। हे दोन्ही सुद्धा आपण लटकन तयार करून घेतले, बघू शकता। इथे सर्वात आधी ह्या कोपऱ्यावरती लटकन पॅक करून घ्यायचे आहेत, अशा आतल्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने ठेवून सुरुवातीला ते करायचं आहे। हे पहा इथे पॅक करून घ्या लटकन, हे पहा अशा पद्धतीने। आता हे लटकन पॅक झालेले आहेत, बघू शकता। अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता दुसरं सुद्धा लटकन आपल्याला ह्याच पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून आपल्याला इथे सर्वात आधी एका कोपऱ्यावरती ठेवा, हे पहा अशा पद्धतीने। सर्वात ती शिलाई मारून घ्या, पूर्ण पॅक करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। आता हा कपडा इकडच्या बाजूला घेऊन व्यवस्थित इथून सुरुवात करायची आहे शिलाई करायला, ती इथपर्यंत पॅक करून घ्यायचं आहे। ही बाजू आपली ओपनच आहे। हे पहा बघू शकता, अशा पद्धतीने हे आपण शिलाई करून घेतलं। आता इथे थोडासा हा कपडा इकडच्या बाजूला थोडासा कट करून घ्या, अशा पद्धतीने। हे पहा हा सुद्धा थोडासा असा कट करून घ्यायचा आहे। आता ही नॉट घ्यायची आहे इथे वरच्या बाजूला, बरोबर इथे कोपऱ्याला आली पाहिजे, हे पहा अशा पद्धतीने। इथे शिलाई मारून घ्या, हे पहा अशा पद्धतीने एकदम पॅक शिलाई मारून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता ही दुसऱ्या बाजूची नॉट, हे पहा ह्याच्यामध्ये इथे ठेवून बरोबर इथे कोपऱ्यावरती पकडायची आहे, अशा पद्धतीने। आणि इथे पूर्ण थोडीशी वरती घ्या, पूर्ण अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने। आणि ह्या बाजूला पण अशी एक शिलाई मारून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। ह्या सुद्धा बाजूला अशी एक शिलाई मारून घ्या, म्हणजे ते एकसारखं चौकोन तिथे तयार होऊन जाईल। आता हे दोन्ही सुद्धा सुईचं करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। कोपरे व्यवस्थित काढा, हे पहा बघू शकता, अशा पद्धतीने कोपरे फक्त व्यवस्थित काढायचे आहेत। हे पहा हे सुद्धा बाहेर काढून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। कोपरे फक्त व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत, हे पहा अशा पद्धतीने। आता ह्याच्यामध्ये हा कपडा ठेवायचा आहे, अशा पद्धतीने। हे पहा बघू शकता, इथे अशा पद्धतीने हा कपडा ठेवून आतमध्ये थोडंसं आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे, अशा पद्धतीने। इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे, हे पहा आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून इथे बरोबर एक कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। परत एकदा सांगते, हा कपडा हे पहा बघू शकता, हा कपडा थोडासा असा फोल्ड करायचा आहे। इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून इकडची पण बाजू फोल्ड करायची आहे, हे पहा अशा पद्धतीने।
आणि इथे एक व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम कडेकडेला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। बघू शकता। आता हे सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। हा कपडा ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हे बघू शकता, हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। नॉटचं सुद्धा सरकवायचं आहे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये। आता इथे थोडासा असा हा कपडा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने, इकडच्या बाजूचा आणि इकडच्या पण बाजूचा थोडासा असा फोल्ड करायचा आहे। अशा पद्धतीने पकडून हा कपडा आतमध्ये घेऊन हे बरोबर एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। इथे बघू शकता दोन्ही सुद्धा आपले लटकन तयार झालेले आहेत। हे ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता आणि ही सुद्धा बघू शकता। हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे तयार केलेले लटकन इथे लावून घ्यायचे आहे। जास्त असे इकडच्या बाजूला सुद्धा घेऊ नका, इथे बरोबर व्यवस्थित थोडंसं अंतर इकडच्या बाजूला ठेवून आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने इथे खालच्या बाजूला सुद्धा लावताना थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने, जेणेकरून ते निघणार नाहीये आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित असं दिसून जाईल। ते खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पॅक करा आणि दोरा थोडासा वरतीच कट करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने लटकन लावून घेतलेले आहे। बघू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण लेहंग्याला लटकन सुद्धा लावून घेतलेले आहेत। कशा पद्धतीने तयार करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। बघू शकता काठपदर साडीपासून सुंदर असा हा लेहंगा सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। हा त्यांनी मला कपडा दिलेला होता, इथे मी अशा पद्धतीने हा तयार केलेला आहे। बघू शकता इथे तुम्ही कोणताही तुमचा कार्यक्रम असू द्यात अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी। हे वरचं ब्लाऊज सुद्धा मी अशा पद्धतीने हा तयार केलेला आहे। बघू शकता इथे फुगाबाई आपली सुंदर अशी तयार झालेली आहे आणि इथे मी पॅच बसवलेला आहे, त्यामध्ये एक बटन सुद्धा लावून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूला प्लेटी टाकलेल्या आहेत। सुंदर असा हा वरचा टॉप सुद्धा आपला इथे तयार झालेला आहे। बघू शकता इथे लेहंगा सुद्धा आपला खूप असा छान सुंदर तयार झालेला आहे आणि त्याला लटकन अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, दिसायला खूप असे सुंदर दिसतात। बघू शकता असा घेर सुद्धा आपला इथे तयार झालेला आहे। तुम्ही नक्की शिलाई करून बघायचा आहे। कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे। अशाच पद्धतीने नक्की शिलाई करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।